अयातुल्ला अली खामेनी इराणचे सुप्रीम लीडर 1989 मध्ये त्यांच्या हातात इराणची ताकद एकवटली आणि तेव्हापासून मागची 37 वर्ष खामेनी यांनी इराणवर राज्य केलं। त्यांना विरोध करणारे टिपून टिपून संपवण्यात आले, तर नागरी उठावांनाही डोकं वर काढू देण्यात आलं नाही। अर्थात इराणमध्ये खामेनींना विरोध सुद्धा होताच, पण अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात खामेनी यांचा 28 फेब्रुवारीला मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूचे संकेत थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिले आणि त्यानंतर रविवारी 1 मार्चला खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी करणारी बातमी आली। त्यानंतर इराणमध्ये काही ठिकाणी नागरिकांनी शोक व्यक्त केला, तर काही नागरिक या मृत्यूनंतर आनंदी होते, कारण त्यांना आशा आहे इराणमध्ये सत्ता पालट होण्याची, इराणमध्ये नवा सुप्रीम लीडर येण्याची। पण खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचा सुप्रीम लीडर कोण होणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मर्जीतला माणूस की खतरनाक लष्करशाह? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। अमेरिका इस्रायलच्या ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणमधले सगळे मोठे लीडर टार्गेटवर होते, ज्यात अर्थातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही समावेश होता। तेहरानमध्ये एक मीटिंग घेत असताना खामेनी त्यांच्या पॅलेसमध्ये होते। या पॅलेसवरच हल्ला झाला। त्यानंतर तिथून दिसत होता तो फक्त येणारा धूर आणि ढिगारा। पण युद्धाला तोंड फुटलेलं असताना खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये सर्वोच्च नेत्याचं पद रिकामं आहे आणि एक प्रश्न आहे, तो म्हणजे हे पद मिळणार कोणाला? इराणमध्ये सुप्रीम लीडरचा उत्तराधिकारी कोण हे थेटपणे निश्चित नसतं। हा निर्णय 88 शिया धर्मगुरूंची असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स ही संस्था घेते। खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता हीच संस्था इराणचा सुप्रीम लीडर ठरवेल। पण खामेनी यांची सत्ता उलथवण्याचे अनेक प्रयत्न आत्तापर्यंत झाले, जे त्यांनी चिरडून टाकले। आपल्याच हातात इराणची सत्ता राहील यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवलं, त्यामुळेच त्यांचे उत्तराधिकारी म्हणून थेट कोणाचंच नाव कधी पुढे येत नव्हतं। पण मागच्या काही महिन्यात खामेनी हे उघडपणे इस्रायल आणि अमेरिकेच्या टार्गेटवर आले, त्यामुळे त्यांनी स्वतःच आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी पावलं उचलली होती। अशा बातम्या आल्या होत्या की खामेनी यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी मल्टीलेयर सक्सेशन प्लॅन बनवला होता, ज्यात त्यांनी स्वतः अपॉइंट केलेले लष्करी अधिकारी होते, राजकीय नेते होते। ही अशी लोक होती जी खामेनी मारले गेल्यानंतर राजकीय आणि लष्करी निर्णय घेतील। पण अमेरिका आणि इस्रायल हल्ल्यात खामेनींनी ज्यांना रिप्लेसमेंट म्हणून तयार केलं होतं, त्यातलेही अनेक जण मारले गेल्याचं सांगितलं जातंय। खामेनी यांच्या मृत्यूनंतर 3 शक्यता वर्तवल्या जात आहेत। इराणमधली इस्लामी राजवट तशीच सुरू राहील, इस्लामी राजवट बदलली जाईल किंवा मिलिटरी टेक ओव्हर करेल। सामान्यपणे असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सकडून सुप्रीम लीडर घोषित केला जातो, पण सध्या इराणचे कित्येक लीडर्स धोक्यात आहेत। त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांची प्रायोरिटी सध्या तरी स्वतःचा जीव वाचवण्याची आहे। त्यामुळेच शॉर्ट टर्मसाठी इराणमध्ये लष्करशाहच्या हातात कंट्रोल येऊ शकतो, असा लष्करशाह जो इस्रायल आणि अमेरिकेवरचे हल्ले डायरेक्ट करू शकतो आणि इस्लामी राजवटीच्या विरोधातला जनतेचा रोष कमी करू शकतो। अमेरिकन इंटेलिजन्सने इराणवर हल्ला करण्याआधी काही अंदाज वर्तवले होते। त्यानुसार जर खामेनी मारले गेले तर त्यांची जागा इराणच्या लष्करातले किंवा इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC मधले टॉपचे अधिकारी घेऊ शकतात। पण तसं प्रत्यक्षात घडलं तर फक्त मिडल ईस्ट नाही, तर सगळं जग वेठीला धरलं जाऊ शकतं। मुळात IRGC हा इराणच्या मिलिटरीचा पॅरलल फोर्स आहे। इराणच्या लष्कराकडे देशांतर्गत सुरक्षेचं काम आहे, तर इराणच्या शत्रूंचा सामना करण्याचं काम IRGC कडून केलं जातं। IRGCच्या अंतर्गत 5 वेगवेगळे युनिट्स येतात। जवळपास 10 लाख सैनिक IRGC साठी काम करतात। त्यातही IRGCला असं ट्रेन केलं आहे की खामेनी असो किंवा नसो, तुम्हाला इस्रायल अमेरिकेच्या विरोधात रिटॅलिएट करायचंच आहे। त्यामुळे जर इराणचा सुप्रीम लीडर IRGC मधून बनला तर युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्ह नाहीत। सध्याही IRGCच्या लोअर रँकिंग ऑफिसर्सकडे अमेरिका इस्रायलवरचे हल्ले मॅनेज करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। सध्या इराणमधली परिस्थिती अशी आहे की तिथे मिलिटरीला आणि IRGCला हल्ले थांबवा किंवा हल्ले कमी करा असं सांगणारच कोणी नाहीये। त्यामुळेच कोणताही लष्करशाह इराणचा सुप्रीम लीडर बनला तर सगळं जग धोक्याच्या छायेत येणार आहे। पण सुप्रीम लीडर म्हणून कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत, तर पहिलं नाव चर्चेत आहे गुलाम हुसेन मोहसेनी यांचं। मोहसेनी हे खामेनी यांच्या खास मर्जीतले आहेत। ते मागच्या 5 वर्षांपासून म्हणजे 2021 पासून इराणचे मुख्य न्यायाधीश आहेत। खामेनी यांनी स्वतःच त्यांची नियुक्ती केली होती। इराणमध्ये मोहसेनी यांची इमेज प्रचंड कट्टरतावादी नेते अशी आहे। त्यांच्या कठोर निर्णयांमुळे त्यांना कित्येकदा इराणमधल्या उदारमतवादी गटांचा विरोध सहन करावा लागलाय। त्यांच्या विरोधात गेलेल्या मानवाधिकार प्रकरणांमुळे
अमेरिका आणि युरोपकडून त्यांच्यावर अनेक निर्बंध सुद्धा लादण्यात आले आहेत. त्यांचा स्वतःचा अमेरिकेला असलेला विरोध आणि इराणमधली कट्टरतावादी इमेज या दोन गोष्टींमुळे खामेनेई यांच्याकडूनच मोहसेनी यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. त्यामुळे आता ते इराणचे पुढचे सुप्रीम लीडर होऊ शकतात. दुसरं नाव चर्चेत आहे अली असगर हिजाझी. इराणमध्ये इस्लामी राजवट आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. जवळपास 40 वर्षांपासून ते खामेनेई यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांची ओळखच खामेनेई यांच्यानंतरची ताकद अशी होती. ते इराणचे चीफ ऑफ स्टाफ आहेत. सुरक्षा यंत्रणा, लष्कर आणि इराणच्या इंटेलिजन्स सर्व्हिसमधला दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या नावाला खामेनेई यांच्या इतकी प्रसिद्धी नसली तरी इराणच्या सत्ताकारणामधली सूत्र हलवण्यात हिजाझी पडद्यामागून ॲक्टिव्ह असल्याचं कायम सांगितलं जातं. पण इस्रायलने 28 फेब्रुवारीला केलेल्या हल्ल्यात हिजाझी यांचाही मृत्यू झालाय असा दावा केलाय, पण त्याला इराणकडून अजून तरी अधिकृतपणे पुष्टी देण्यात आलेली नाही. तिसरं आणि सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे मुज्तबा खामेनेई. आयातुल्ला खामेनेई यांचा दुसरा मुलगा. 2024 मध्ये आयातुल्ला खामेनेई आजारी असतानाच त्यांनी मुज्तबा यांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमल्याची चर्चा झाली होती, पण याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. काही रिपोर्ट्सनुसार इराणच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने 26 सप्टेंबर 2024लाच नवीन सर्वोच्च नेत्याची निवड केली होती. आयातुल्ला खामेनेई यांनी असेंब्लीच्या 60 सदस्यांना बोलवून गोपनीय पद्धतीनं उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय घ्यायला सांगितलं होतं. 2009 साली इराणमध्ये सामान्य नागरिकांचं आंदोलन सुरू होतं, जे मुज्तबा यांच्या आदेशानंतरच चिरडण्यात आलं अशी चर्चा झाली. यात कित्येक सामान्य लोकांचा बळी गेला होता. मुज्तबा कोणत्याही पदावर नसले तरी त्यांचा इराणच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग होता. अप्रत्यक्षपणे त्यांच्या हातात सूत्र असल्याची चर्चा होती, कारण इराणच्या लष्करापासून ते इंटेलिजन्सपर्यंत अनेक ठिकाणी मुज्तबा यांच्या मर्जीतली लोक त्यांनी स्वतःहून बसवली होती. सुरुवातीला त्यांचं नाव इराणचे भावी राष्ट्रपती म्हणून पुढे आलं होतं, पण आता आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचं नाव पुढचे सुप्रीम लीडर म्हणून चर्चेत आहे. इराणमधले अनेक गट मुज्तबा यांच्या नावासाठी आग्रही सुद्धा आहेत. आता या चर्चेत असलेल्या 3 नावांपैकी ट्रम्प आणि नेत्यानाहू एकाही नावासाठी अनुकूल नसणार हे उघड सत्य आहे, कारण त्यांना इराणमधली इस्लामी राजवट उलथवून टाकायची आहे आणि त्यासाठी त्यांना इराणमध्ये सत्तापालट घडवायचं आहे. यासाठी त्यांच्याकडे असलेला चेहरा आहे रजा पहलवी. इराणमधले आंदोलक इराणचे शेवटचे शाह मोहम्मद रजा यांचा मुलगा रजा पहलवी यांनी इराणमध्ये परत यावं अशी मागणी करत होते. अमेरिकेत निर्वासित म्हणून राहणाऱ्या पहलवी यांनी इराणमधल्या आंदोलनांना पाठिंबा सुद्धा दिला होता. पहलवी यांनी स्वतःला इराणमध्ये सत्तेचा पर्याय म्हणून पुढे आणायला सुरुवात केली होती. त्यांनी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात इराणमधलं आंदोलन तापलेलं असताना ट्रम्प यांच्या भेटीची मागणी केली होती, पण तेव्हा ट्रम्प यांनी त्यांना भेट नाकारली. आता खामेनेई यांच्या मृत्यूनंतर रजा पहलवी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इस्लामिक राजवट खऱ्या अर्थाने संपली आहे असं विधान केलंय. त्याच्या पुढे जाऊन पहलवी यांनी इराण प्रॉस्पेरिटी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. हुकुमशाही संपून इराणमध्ये लोकशाही कशी येईल याचा प्लॅन त्यांनी मांडलाय. त्यामुळे ट्रम्प यांची मर्जी मिळवण्याचा प्रत्येक प्रयत्न सध्या पहलवी करत आहेत, पण अजूनही अमेरिकेकडून पहलवी यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, कारण इतक्या सहजपणे इराणमधली इस्लामी राजवट उलथवून टाकणं हे अमेरिकेसाठी सोपं नसेल. मुळात ही इस्लामी राजवट पूर्णपणे धार्मिक श्रद्धेवर इराणमध्ये रुजली. अर्थात तिचं वर्चस्व कायम ठेवण्याचे मार्ग वेगवेगळे होते, पण खामेनेई यांचा इराणवर जबरदस्त होल्ड होता. त्यांच्या मृत्यूनंतर इराणने अधिक आक्रमकपणे हल्ले केले. कौम शहरातल्या मशिदीवर बदल्याचा लाल झेंडा फडकवला. त्यामुळे सत्तापालट इतक्या सहज होणार नाही. जरी मुज्तबा खामेनेई हे सुप्रीम लीडर बनले तरी सध्याच्या परिस्थितीत लष्कर किंवा IRGCचा लीडर इराणची सूत्र हातात घेऊ शकतो आणि लष्करशाह फक्त एकच गोष्ट पुढे घेऊन येईल, युद्धाची तीव्रता आणखी वाढणं. तुम्हाला काय वाटतं? इराणमध्ये पुढचा सुप्रीम लीडर कोण असेल? धोकादायक लष्करशाह की ट्रम्पचा माणूस? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.